वळूयात पुढच्या बातमीकडे। बदलापुरात राष्ट्रवादी पवार गटाच्या शहराध्यक्षाची कंपनी मालकाला मारहाण झाली आहे। कामगाराला कामगारून काढून टाकल्यानं कंपनीत जाऊन मालकाला ही मारहाण करण्यात आली आहे। मारहाण करताना शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। बदलापूर पूर्व पोलिसांकडून वडनेरेंविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक गुन्हे दाखल झाले तरी चालतील अशी प्रतिक्रिया वडनेरे यांनी दिलेली आहे। चला चला मारा साहेब, चला चला मारा ना चला सांगतो तर ऐक ना, मला मारा ना, मी काय बोलतो तुला सांगतो तेवढं ऐक ना, मी काय बोलतो आठ कामगारांना सकाळी पहाटे उद्यापासून तुम्हाला कामावरून कमी करण्यात आलेलं आहे अशा प्रकारच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या। ते कामगार पोलीस स्टेशनला गेले, पोलिसांनी त्या ठिकाणी गुन्हा त्या घेतलेला नाही, कोणत्या प्रकारचा गुन्हा घेतला नाही किंवा त्याची तक्रार घेतली नाही। आणि ज्यावेळेला आम्ही त्या मालकाला जाब विचारण्यासाठी गेलो त्यावेळेला त्यांनी अतिशय आमच्याकडे उद्धट वर्तणूक केली आणि उलट कामगारांना न्याय मिळवला जाताना या ठिकाणी त्यांनी आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार केली, परंतु गुन्हा दाखल झाला याबद्दल मला कल्पना नाही आहे। कंपनीचं उत्पादन घटल्यामुळे मालकाने त्यांना कमी केलं होतं आणि त्याच्या संदर्भात कामगार आयुक्तालय कोर्टामध्ये त्यांचा दावा दाखल होता आणि त्याची सुनावणी पण चालू होती व्यवस्थित। त्यामध्ये युनियनने पण त्याला मध्यस्थी करून त्यांचा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करून मालक त्या कामगारांना दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब वगैरे देणार होते। परंतु हे जे आत्ता तुम्ही आरोपी म्हणताय त्यांनी त्या ठिकाणी जाऊन दादागिरी करून मालकाला मारहाण केली आणि त्यांनी असं त्या ठिकाणी सांगितलं की मी मालकाला सांगितलं की मी पोलीस, राजकीय नेता, कोणताही अधिकारी, कोणताही गुंड आपल्यामध्ये येणार नाही, त्याबद्दल तुम्ही निष्धार्ज असा। परंतु अशी त्यांना धमकी देऊन कंपनी बंद पाडण्याची देखील त्यांना धमकी दिली, त्यांना मारहाण केली, त्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल आहे।